आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज आषाढ़ी एकादशी के शुभ दिन पर उल्लासनगर के सुप्रसिद्ध बिरला मंदिर में श्री विठ्ठल रुक्मिणी माता के दर्शन कर विविधत पूजा अर्चना की। इस अवसर पर उन्होंने राज्य में सुख शांति और समृद्धि के लिए प्रार्थना की। बिरला मंदिर उल्लासनगर की ऐतिहासिक सेंचुरी कंपनी परिसर में स्थित है, जहां हर वर्ष बड़ी संख्या में श्रद्धालु आषाढ़ी एकादशी पर दर्शन हेतु पहुंचते हैं। उप मुख्यमंत्री शिंदे के आगमन पर सेंचुरी कंपनी प्रबंधन, शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने उनका उत्साहपूर्वक स्वागत किया। दर्शन के पश्चात एकनाथ शिंदे ने मंदिर प्रबंधन के साथ संवाद करते हुए आषाढ़ी एकादशी के आध्यात्मिक और सांस्कृतिक महत्व पर प्रकाश डाला। साथ ही उपस्थित भक्तों को इस पावन पर्व की शुभकामनाएं भी दी। इस मौके पर विधायक बालाजी किनीकर, विधायक कुमार आयलानी, सेंचुरी कंपनी के ओम प्रकाश चितलांगे, श्रीकांत गोरे, पीआरओ मेहुल लालका, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, पूर्व शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, नगर सेवक जमनू पुरस्वानी, राष्ट्रवादी नेता प्रमोद हिंदूराव, युवा सेना शहर अधिकारी बाला श्रीखंडे, शाखा प्रमुख केशव ओवलेकर समेत बड़ी संख्या में विठ्ठल भक्त उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान पुलिस प्रशासन की ओर से कड़े सुरक्षा इंतजाम किए गए थे और संपूर्ण आयोजन शांतिपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। आषाढी एकादशीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे। सर्व वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर, इथं प्रति पंढरपूर, बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे। खरं म्हणजे ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडीत सहभागी होतात, ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, नागरिकही सहभागी होतात, सर्व लाडक्या बहिणी होतात, लाडके भाऊ, सगळे शेतकरी, वारकरी सगळेच। आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत, सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत। एक सगळीकडे उल्हासाचं, श्रद्धेचं, भक्तीचं वातावरण तयार झालं आहे। म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे, पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर, नरेशचंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरी गोष्ट आहे। मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागच्या 3 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे। म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरात मी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं। आज 4थं वर्ष आहे माझं सर्व्हिसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे। खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई, माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात, तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतंय। त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं सगळं मला वाटतं। खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि तिथे देव पूजला जातोय, ते त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे। सॉरी, साकडं काय, माझ्या हातून चांगली सेवा घडो, चांगलं काम घडो। उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे, सगळं देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनंच ते काम हो। जसं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते, त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असू दे। भाविकांना काय संदेश देणार? भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी
पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय जो सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे, पण तो तितकाच साजेसा असावा, तो तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा, उगाचच हुल्लडबाजी नसावी. तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती, म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती समावेशक अशी होती, म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे. देव सर्वांसाठीच आहे, तिथे मतभेद नको, तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको, अशा पद्धतीच एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते. थँक्यू. आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक, सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे, आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती बघितली, आनंदही घेतला. इथे भरपूर भाविक ही येत आहे. आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता. खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे. एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंददायी होता. एक जे अध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला. परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.